भारत न्यूज 44. जाणून साहेब, परभणीची काय चर्चा झाली? काही परभणीचे खासदार काही दिसत नाहीयेत पक्षाचे, पण बैठक तर पार पडली. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या जिल्ह्यांच्या अशा आढावा बैठका घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवात परभणीपासून झालेली आहे. मला वाटतं येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये हळूहळू एकेका टप्प्यामध्ये दर आठवड्यात 1-2 जिल्हे अशा पद्धतीने आढावा घेतला जाईल. आज परभणीचा पूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे. फार जिल्हा परिषद सर्कल स्तरापर्यंत एक पदाधिकारी या ठिकाणी माननीय उद्धवजींच्या बैठकीला आले होते. आणि वाटतं परभणी शिवसेनेचे सातत्यानं ताकद असलेला जिल्हा आहे आणि तो येणाऱ्या काळात तसाच मजबूत राहील. या हिशोबाने कशा पद्धतीने काम करावं याची एक व्यूहरचना आज करण्यात आली. दानवे साहेब, खासदार पक्षासोबत आहेत ना? कारण खासदार पक्षासोबतच आहेत. तिथल्या बैठकीला नव्हते. खासदार पक्षासोबतच आहे. त्यांच्याशी मी कालही बोललेलो आहे. 2-3 दिवसापूर्वी परभणीला गेलो होतो. त्यामुळे खासदार पक्षासोबतच आहेत. काही अडचणीमुळे ते बैठकीला आले नाही. पण ते काय बैठकीला येत नाहीत, त्यामागचं कारण काय? कारण या बैठकीला ते आले नाही. मला त्यांनी परवाच्या दिवशी सांगितलं होतं की मी या बैठकीला येऊ शकत नाही. काय उद्या काही कोणाचा विवाह त्यांच्या घरातल्यांचा, आज हळद कार्यक्रम आहे, तेव्हा ते येऊ शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे 4 दिवसापूर्वीच सांगितलं. पण मातोश्रीची बैठक झाली खासदारांची, त्यालाही नव्हते. आज जिल्ह्याची बैठक झाली, त्यालाही नव्हते. तर समजायचं काय यामध्ये? हे बघ, मला असं वाटतं मी शिवसेनेचा नेता या हेतूनं सांगतो, या नात्यानं सांगतो की ते शिवसेनेसोबत आहे. त्यांनी त्यांची आजच्या बैठकीला येण्यासाठीची अडचण सांगितलेली होती. ती उद्धवजींच्या कानावर आम्ही घातलेली आहे आणि त्यामुळे ही शिवसेना संघटन आहे आणि त्यामुळे संघटनेत मला असं वाटतं या प्रोसेस सगळ्या प्रक्रिया चालू असतात. नाही, पण काय डॅमेज कंट्रोल असं म्हटलं जातंय. डॅमेज कंट्रोलचा हे बा सगळे पदाधिकारी येत आहेत. आमदार साहेब आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, महापौर आहेत, सगळे प्रमुख पदाधिकारी सगळे इथं, महानगर प्रमुख आहे, महानगरपालिकेचे सगळे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सगळे सदस्य आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करायचं. डॅमेज कंट्रोल कधी करायचं की काही फुटल्यावर तशा पद्धतीनं कुठंच काही झालेलं नाही. संघटना एक संघ आहे. ऑपरेशन टायगर सर हे पण मला असं वाटतं अशी चर्चा मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेच्या खासदाराविषयी आहे. एक नाही, सगळ्याच खासदाराविषयी बोललं जातं, परंतु हे अफवेचं तंत्र आहे. असं कोणत्याही शिवसेनेचा खासदार फुटू शकत नाही. सगळे खासदार शिवसेनेसोबत आहेत. हे सगळ्या खासदारांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. काय विधान परिषदेचं काय ठरतं? एक मिनिट, काय बोलले? ऑपरेशन टायगर लवकरच महाराष्ट्रात पाहायला मिळेल. आता संजय शिरसाटांचंच ऑपरेशन होण्याची शक्यता निर्माण झाली तर ते काय टायगर ऑपरेशन? विधान परिषदेचं काय ठरतं आहे? विधान परिषद मला वाटतं महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार ठरतील, उद्धवजी असावे अशी सगळ्यांची भूमिका आहे. मला वाटतं याच्यानंतर उद्धवजींची फडणवीस यांच्यासोबत मीटिंग झाली बुधवारी मध्यरात्री. समजा जर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर अंबादास दानवे हे उमेदवार असतील. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आहेत, त्यांनी लढावं अशी पक्षातल्या सगळ्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. एवढं मी मला म्हणायचं ते होतं की आमची एक जागा आहे, 3 पक्ष मिळून सगळ्या मीडियाचं लक्ष आमच्या एक जागेकडे आहे. तिकडे भाजपाच्या 5 जागेला 500 लोक आहे, शिंदे साहेबांच्या 2 जागेला 200 लोक आहे, अजितदादाची एखाद्या जागेला 100 लोक आहे. परंतु तुमचं लक्ष आमच्याच जागेकडे. आम्ही तेच सांगत होतो. ते बरं झालं तुम्ही सांगितलं की शिंदे गटात सुद्धा आता अशा पद्धतीनं अस्वस्थ. जुना शक्तीपीठ जो मार्ग आहे तिथे अनेकांनी जमिनी खरेदी केलं होतं जुन्या शक्तीपीठ मार्गावरती. मात्र त्या सगळ्यांचे मनसुबे फसलेले दिसतात. त्यामध्ये राजकीय नेत्यांपासून घरापर्यंत सगळे इन्व्हॉल्व आहेत. जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प या महायुती सरकारच्या मार्फत घेतले जातात, विशेषतः शक्तीपीठ मार्ग असेल, नवीन MIDCs असतील, या सगळ्या रस्त्यावर, या सगळ्या प्रकल्पाच्या आजूला बाजूला पुरंदर विमानतळाचं सुद्धा उदाहरण मी देईल. इथं सुद्धा लोढा, अग्रवाल, जैन यांच्या जमिनी आहेत. शक्तीपीठाच्यासाठी सुद्धा अनेक लोकांनी, उद्योगपतींनी, मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी
अशा पद्धतीनं जागा घेतलेल्या आहे. आता शक्तीपीठ दुर्दैवानं त्यांच्या काही मार्ग बदललेला आहे, त्याला विरोध कायम आहे लोकांचा. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं नवीन प्रकल्प मोठ्या पद्धतीनं गैरव्यवहार करण्यासाठीच केले जातात, असा आमचा आरोप सातत्यानं राहिलेला आहे. ती सत्यता बाहेर आलेली आहे. दानवे साहेब, सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे एका मोठ्या बातमीची. एका ट्विटर हँडलवर बातमी आली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची. मला असं वाटतं अशी बातमी कोणी छापली असेल, दिली असेल, मला माहिती नाही. पण उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं तर खुलेआम भेटतात. आता विधिमंडळाचं अधिवेशन संपलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांना उद्धवजी ठाकरे साहेब भेटलेले खुलेआम. असं काही काम असेल, भेटायचं असेल तर ते भेटू शकतात. त्याला काय, मला असं वाटतं त्या कोणी ट्विटरवर लिहिलं किंवा टाकलं म्हणून असं गुपचूप भेटण्यासाठी मला असं वाटत नाही उद्धवजींना कोणाला गुपचूप भेटण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.